नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून कॅन्सरसारखा दुर्धर रोग पसरवणारे मांगूर माशाची खालापूर तालुक्यातील धामणी गावात खुलेआमपणे पैदास होत होती। यावर कोणाचंही बंधन नसल्याचं दिसून येत होतं। मात्र यावेळी पोलिसांनी विदेशी थाई मांगूर पालन करणाऱ्यांवर कारवाई केली। यात 10 टन मांगूर मासे जप्त करून जेसीबीनं खड्डा खणून त्यांना मातीत गाडण्यात आलं। या प्रसंगी रायगड मत्स्य विभाग सहायुक्त संजय पाटील, कर्जत पाटबंधारे उपविभागीय अभियंता भारत गुंटूरकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी उत्तम माने आणि तक्रारदार उपस्थित होते। रोहा तालुक्यातील नागोठणे नजीक असलेल्या रायगड जिल्हा परिषद पिंगोडे प्राथमिक शाळेत इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत वर्ग आहेत। 41 ते 50 इतकी पटसंख्या असलेल्या शाळेत केवळ एकाच शिक्षकावर विद्यार्थ्यांचा भार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात आलंय। हा शिक्षक सुट्टीवर गेल्यावर शाळा बंद ठेवण्याची नामुष्की ओढवते। वारंवार मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्यानं संतप्त पालकांनी घोषणाबाजी करीत विद्यार्थ्यांना बाहेर काढून शाळेला कुलूप ठोकलं। खासगीकरणाच्या प्रक्रियेत मराठी शाळा बंद पडण्याचा घाट घातला जातोय असा आरोप यावेळी पालकांनी केला। चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले। संजोग वाघेरे पाटील यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला। त्यावेळी त्यांना मावळ लोकसभा संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। वाघेरे यांचा जनसंपर्क मावळ मतदारसंघात दांडगा आहे। पिंपरी चिंचवडचे महापौर म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय आहे। ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी संजोग वाघेरे यांना आशीर्वाद देऊन त्यांच्या कार्यात शुभेच्छा दिल्या आहेत। सर्वसामान्य जनतेच्या हिताचं काम टाटा फाउंडेशनच्या वतीनं करण्यात येत असून यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी जागरूक राहणं आवश्यक आहे असं वक्तव्य टाटा स्टील फाउंडेशनचे प्रमुख SN नंदी जमशेदपूर यांनी केलंय। खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत हाळखुर्दचे उपसरपंच अजीम मांडलेकर यांनी आदिवासी वाडीसाठी जाणारा नादुरुस्त रस्ता करून देण्यासाठी टाटा फाउंडेशन यांच्याकडे पाठपुरावा केला होता। त्याची पूर्तता होऊन महड फाटा ते आदिवासी वाडी रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ SN नंदी यांच्या हस्ते करण्यात आला। म्हसळा आंबेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुमारे 5 कोटी खर्च करून बांधण्यात आलेल्या इमारतीचं उद्घाटन वर्षभरापासून रखडलं होतं। अखेर खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडलं। या आरोग्य केंद्राची इमारत सुसज्ज आणि देखणी अशी असून येथे बहुतांश रुग्णसेवा आणि उपचार पद्धती उपलब्ध होणार असून गरजूंना याचा लाभ मिळणार आहे। विकास कामांच्या माध्यमातून झालेल्या भरभराटीमुळे पर्यटनातही 4 पट वाढ झाली असून आगामी काळात कोकणाला सुगीचे दिवस येतील असं वक्तव्य या प्रसंगी खासदार तटकरे यांनी केलं। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।